नमस्कार, मी डिझी रेसिपीचं स्वागत आहे। आज आपण फ्रूट सलाड बनवणार आहोत। ते खाण्यासाठी पण खूप छान प्रोटीनयुक्त आहे आणि थंड असं उन्हाळ्यामध्ये खाल्ल्यानंतर छान असं वाटतं। त्याच्यामुळे आपण हे फ्रूट सलाड तयार करणार आहोत। आईस्क्रीमपेक्षाही खूप छान ह्याची चव लागते। याच्यामध्ये प्रोटीन पण भरपूर आहे। चला तर मग आज आपण फ्रूट सलाड कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहूयात। 1 लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर, व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरायचं आहे। थंड दुधामध्ये हे मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झाल्यानंतर आपण ते उकळत्या दुधामध्ये हे टाकून घेऊया। त्याचं बॅटर तयार आहे। आता आपण हे बॅटर उकळलेल्या दुधामध्ये टाकून घ्यायचं आणि हे चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झाल्यानंतर घट्टसर होतं। नंतर आपण त्यामध्ये थोडीशी आवडीनुसार साखर टाकून घ्यायची, कारण फ्रूट्समध्ये पण थोडीशी गोडसरपणा असतो, म्हणून आपल्या आवडीनुसार साखर वापरायची त्यामध्ये आणि हे पण नंतर मिक्स करून घ्यायचं। असं घट्टसर तयार होतं। हे झालं आपलं बॅटर तयार। आता त्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार फळं टाकून घ्यायची। माझ्याकडे अंगूर, चिकू आणि डाळिंब आहे। आता मी हे त्यामध्ये टाकून घ्यायचं। आता तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही कुठलेही फळ टाकून घेऊ शकता। मी ह्याच्यामध्ये द्राक्ष टाकलेले आहेत, थोडेसे चिक्कू टाकलेले आहेत आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकून घ्यायचे, कारण हे थोडंसं कलरफुल दिसतं आणि चवीला पण खूप छान लागतं। नंतर आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार चेरीसुद्धा टाकून घेऊ शकतो। मी त्याच्यामध्ये चेरी पण टाकलेली आहे आणि ह्याला 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। हे 2 तासात खूप चवीला खूप छान लागतं। हे ह्याच्यामध्ये थोडीशी वरून टुटी फ्रुटी टाकून घ्यायची, मग नंतर हे सर्व करायचं थंड। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।